आर्थिक सर्वेक्षण हा भारत सरकारचा वार्षिक अहवाल आहे जो वित्त मंत्रालयाद्वारे प्रकाशित केला जातो आणि युनियन बजेटच्या पूर्वी संसदेमध्ये मांडला जातो. हा अहवाल मागच्या वित्त वर्षाच्या आर्थिक कामगिरीचा सखोल विश्लेषण करतो. या अहवालाची सुरुवात 1950-51 मध्येच झाली होती, परंतु 1964 मध्ये तो बजेटमधून वेगळा करण्यात आला आणि हा अहवाल चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर तयार करतो. 29 जानेवारी 2026 मध्ये आर्थिक सर्वेक्षण 2025-26 सहकारी वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडले. हा गोल्डीलॉक्स वेळाचा अहवाल आहे, म्हणजेच उच्च वृद्धी आणि ऐतिहासिक कमी महागाई यामध्ये आपल्याला एकत्र पाहायला मिळतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल, गोल्डीलॉक्स अहवाल म्हणजे नेमकं काय? गोल्डीलॉक्स अहवाल ही एक आदर्श आर्थिक स्थिती दर्शवते जिथे संतुलित वाढ, कमी चलनवाढ आणि पूर्ण रोजगार उपलब्ध असतो. ही अर्थव्यवस्था अतिउत्साही नसते आणि मंदीमध्ये न अडकणारी असते, म्हणून याला गोल्डीलॉक्स अर्थव्यवस्था किंवा अहवाल असे म्हणतात. आता आपण पाहणार आहोत MPSC विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सर्वेक्षणाचे टॉप 10 पॉइंट्स. त्यामध्ये GDP वाढीचा दर 7.4% एवढा आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताचा वास्तविक GDP वाढीचा दर अंदाजित केलेला आहे. तर 2026-27 साठी 6.8 ते 7.2% अंदाज वर्तवलेला आहे. भारत सलग 4थ्या वर्षी सर्वात जलद वाढ करणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहिलेली आहे. चलनवाढ ऐतिहासिक एप्रिल-डिसेंबर 2025 मध्ये सरासरी चलनवाढ 1.7% एवढी होती, जी 2022 पासून सर्वात कमी आहे. अन्न व इंधनाच्या किमतीमध्ये घट झाल्याचे प्रमुख कारण सांगण्यात येत आहे. राजकोषीय तूट 4.4% केंद्र सरकारने 2024 ते 25 साठी तसेच 4.8% राजकोषीय तूट साधली आणि 2025-26 साठी 4.4% हे लक्ष्य निर्धारित करण्यात आलेले आहे. घरगुती उपभोगामध्ये वाढ. घरगुती उपभोगामध्ये वाढ म्हणजेच खाजगी उपभोग GDPच्या 61.5% एवढा आहे, जो 2011-12 नंतर सर्वाधिक आहे. पहिल्या 6 महिन्यामध्ये हा उपभोग 7.5% एवढा वाढला आहे. बँकिंग क्षेत्र. बँकिंग क्षेत्राची मजबूती एकूण NPA 2.2 आणि निव्वळ NPA 0.5% पर्यंत घसरलेले आहे. त्यामुळे बँक कर्जामध्ये 14.5% वाढ झालेली दिसून येते. भारताच्या बँकिंग क्षेत्र गेल्या अनेक दशकातील सर्वोत्तम कामगिरी करत आहे. कृषी. कृषी क्षेत्रामध्ये संरचनात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतो. बागायती उत्पादन 362.08 मेट्रिक टन गाठले आहे, जे पहिल्यांदा धान्य उत्पादनापेक्षाही जास्त आहे. सध्या धान्य उत्पादन 3,577.3 लाख मेट्रिक टन एवढे झालेले आहे. सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्रामध्ये 387.6 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचले आहे, ज्यात 13.6% वाढ एवढी झालेली आहे. त्यामुळे सेवा निर्यातीतील जागतिक हिस्सा 4.3% एवढा आहे. परकीय चलन साठा. परकीय चलन साठा मजबूत. भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, जो जागतिक अनिश्चिततेविरुद्ध मजबूत संरक्षण प्रदान करतो. जनधन खाते. जनधन खात्याचा विचार करता 55.2 कोटी जनधन खाती उघडली गेली आहेत. त्यापैकी 36.63 कोटी ग्रामीण आणि 21.6 कोटी अर्धनागरी भागामध्ये ही खाती आपल्याला पाहायला मिळतात. धोरणात्मक स्वदेशी. धोरणात्मक स्वदेशी म्हणजेच डिसिप्लिन स्वदेशी. सर्वेक्षणामध्ये डिसिप्लिन स्वदेशी या संकल्पनेचा परिचय करून दिलेला आहे, ज्यामध्ये 3 स्तरावरती धोरणात्मक असुरक्षितता दूर करणे, उच्च फायद्यांची क्षमता निर्माण करणे आणि प्रगत उत्पादन बळकट करणे याचा समावेश होतो. विशेष नोंद. मुख्य आर्थिक सल्लागार यांनी सांगितले आहे की जमीन सुधारणा आणि उत्पादन क्षेत्रामध्ये सुधारणा केल्यास भारताचा GDP वाढीचा दर हा 7.5% पर्यंत जाऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, हे आहेत आर्थिक सर्वेक्षण 2026 चे टॉप 10 पॉइंट्स, जे आपल्या MPSC UPSC परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
धन्यवाद.